नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता वाजले सकाळचे 8. एक अर्धा तास झाला आपण डिव्हाइस ऑन केलेत, तिन्ही ॲप्स आपले. अजून काय ट्रिप कुठली पडलेली नाही आहे. अशा वाजत आहेत उबरवरती, पण त्या नोटिफिकेशनसारख्या वाजत आहेत आणि लगेच गायब होत आहेत. 2 वाजल्यात आत्तापर्यंत आणि ओलावरती अजून एकही आली नाही आहे. रॅपिडो चालतच नाही आहे. ठीक आहे, तर आपण हळूहळू घराकडच्या म्हणजे घराकडच्या साईडनं आपण चाकणच्या साईडला आलो होतो आपण आता. आणि जो आपलं इथं इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे बेटान रोडला, तर त्या ठिकाणी आपण आत्ता 667 रुपयाचा CNG भरून घेतला आहे. 676 रुपयाचा, सॉरी 676 रुपयाचा CNG भरून घेतला आहे. आपल्या गाडीमध्ये एकच CNG होती, आता फुल करून घेतला आहे. तर इथून पुढे आपला दिवस कसा जाईल हे करतो अपडेट. आणि जस्ट आता तुम्हाला बोलत होतो, तर एक ट्रिप आली होती 4 किलोमीटरवरून पिकअप करायचा आणि 17 किलोमीटर ड्रॉप होता. एक्झॅक्टली कुठली होती ट्रिप ती काय सांगता येणार नाही. ते तेवढं बघूपर्यंत ते ट्रिप गायब झाली. आणि त्या ट्रिपचे दाखवले होते 252 रुपये. चांगली होती ट्रिप, पण ती पिकअप असल्यामुळे ती मी ॲक्सेप्ट केली नाही. आणि जस्ट आत्ता एक ट्रिप वाजली आहे उबरवरती, ती इकडचीच आहे, फेज 2 चाकणचीच. 10 किलोमीटर ड्रॉप आहे आणि ती इंटरसिटी या माध्यमातून पडलेली आहे. आणि पिकअप आहे फक्त 700 मीटर. तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात त्यांना सोडल्यानंतर लोकेशनला. तर मित्रांनो, आपण कस्टमरला या ठिकाणी ड्रॉप केले आणि या ट्रिपचे दिलेत आपल्याला 237 रुपये. कस्टमरने ऑनलाईन पेड केलेलं आहे बिल हे. आणि आपल्याला 10 किलोमीटरचे दिले 237 रुपये. आपल्याला वेळ लागला 20 मिनटं फक्त ड्रॉप करण्यासाठी आणि पिकअप करण्यासाठी फक्त 3 मिनटं दाखवत होतं. कस्टमरला ड्रॉप करून आपण या ठिकाणी थांबलो आहे आता. ओला, उबर एअर ॲप चालू आहे दोन्ही पण. बघूयात कुठल्या ॲपवरती आता नेक्स्ट ट्रिप पडते, किती वेळ लागतो. MIDC एरिया, त्यामुळं वेळ सांगता येत नाही किती वेळ लागेल इकडं. आणि कस्टमरला जे ड्रॉप पॉईंट होता त्यांचा चिंडलर कंपनीमध्ये आपण त्यांना ड्रॉप केलं आत्ता. तर ठीक आहे, बघूयात नेक्स्ट ट्रिप आपल्याला कुठली पडते. काय असेल ते बाकीचं अपडेट करतच राहणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळानंतर जवळपास आत्ता वाजले आहेत 10:40 झालेले आहेत आणि आपल्याला आत्ता एक बुकिंग आलेली आहे. सकाळी जेव्हा आपण सोडलं होतं कस्टमरला, तेव्हा बहुतेक तुम्हाला सांगलंच असेल मी टाईम, ते 9 वाजले असतील, जास्तीत जास्त 9. तर तेव्हापासून ट्रिप पडली ना आपल्याला 1-1.5 तास लागला. 1-1.5 तास 2 तास म्हणा, आपण इथंच थांबलो म्हाळुंगेमध्येच, नाश्ता वगैरे केला आहे. आणि आत्ता एक बुकिंग आली आपल्याला डेक्कन जिमखान्याची. त्याचे आपल्याला दाखवले 471 रुपये. ठीक आहे, कस्टमरचा वेट करतो आहे पिकअप पॉईंटला येऊन. चला आपण भेटूयात आता कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला. फायनल अमाऊंट काय असेल ते तिथं समजेल. आणि ही जी ट्रिप आलेली आहे आपल्याला, ती आलेली ओलावरती. ठीक आहे, तर बाकीचं काय अपडेट असेल रस्त्याचं किंवा कशाचं, ते अपडेट मी देत जाईल. कारण बऱ्याच वेळानंतर एक ट्रिप आली आपल्याला रॅपिडोवरती, चांगली गोष्ट आहे. लॉंगची आहे. 471 रुपये एका ट्रिपमध्ये आपलं हे 1-2 तासाचं कवर होईल. थोडक्यात का असं ना, पण चांगलं एका तासामध्ये आपलं आता होईल प्रॉफिट. ठीक आहे, चला कस्टमर येत आहेत, आपण भेटूयात जिमखान्यामध्ये. तर मित्रांनो, आपल्या आता 2 लगातार ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. पहिली झाली आहे आपली म्हाळुंगे ते डेक्कन कॉलेज, डेक्कन जिमखाना म्हणलं मी तुम्हाला. आणि ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी, जी टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी जे स्थापन केलेली एक कॉलेज आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. तर तिथली ट्रिप होती आपल्याला. आणि त्या ट्रिपचे दिलेत आपल्याला रॅपिडोनी 471 रुपये. आणि आपल्याला तिथूनच लगेच दुसरी ट्रिप पडली होती
जशी आपण तिथं थांबलो आणि 1-2 मिनटं आपण तिथं गाडी फिरवत होतो, म्हणजे युटर्न घेत होतो त्या ठिकाणून, तर लगेच आपल्याला ट्रिप पडली. तिथूनच जे की विमाननगरची, आणि अंतर होतं 10 किलोमीटर. त्याचे दिलेत आपल्याला रॅपिडोने 198 रुपये. कस्टमरला जस्ट ड्रॉप करून विमाननगरमध्ये आता थांबलो आहे. दुसरा कुठलाही ॲप चालू नाही आहे, ॲप्स फक्त आता रॅपिडोच चालू आहे. बाकीचे पण ॲप्स चालू करून घेऊयात आणि बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठल्या ॲप्सवर येते आणि काय आपल्याला फेअर देईल. ठीक आहे, तर मग चला आपण बघूयात कशावर ट्रिप येते. सध्या तर रॅपिडो चांगले रेट देते. 10 किलोमीटरसाठी आपल्याला जवळपास 200 रुपये दिलेत. आणि जी पहिलीची ट्रिप होती म्हाळुंगे ते कॉलेज, त्या 35 किलोमीटर अंतरचे आपल्याला दिलेत 471 रुपये. चांगल्यापैकी फेअर आहे रॅपिडोचा. ठीक आहे, बघूयात, प्रयत्न करूयात रॅपिडोवरच ट्रिप पडून, रॅपिडोलाच चालू ठेवूयात बराच वेळ. पडली रॅपिडोवरती ठीक आहे, नाही पडली तर मग आपण बाकीचे पण ॲप्स आहेत. तर 10 मिनटामध्ये परत आपल्याला रॅपिडोवरतीच आली एक ट्रिप. 230 का 40 असं काहीतरी फेअर आहे. सिंहगड रोड, हां सिंहगड कॉलेज रोड इकडची ट्रिप आहे आता नेक्स्ट. तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात सिंहगड रोडला, म्हणजे कुठं असून त्यांचा ड्रॉप त्या ठिकाणी भेटूयात आपण. आता आपण आलो आहोत सिंहगड कॉलेजच्या जवळ. आपल्याला ट्रिप जी होती विमाननगर ते सिंहगड कॉलेज 19 किलोमीटर अंतर होतं. त्या 19 किलोमीटरसाठी दिलेत आपल्याला 276 रुपये रॅपिडोने. आणि आता आपण कस्टमरला जे ड्रॉप करून थांबलो तिथे. दुसरी कुठली अजून ट्रिप पडलेली नाही आहे. तुम्हाला मी सांगितलं 230 किंवा 40, पण ते बघण्यामध्ये कन्फ्यूज झालं. आणि जास्त वेळ जर आपण बघत बसलो ट्रिपला तर रॅपिडोची ट्रिप पटकन घेतली तर ती आपल्याला येते, नाहीतर ती दुसरं जर कोणी आपल्यापेक्षा जर फास्ट ॲक्सेप्ट केली तर ते त्याला जाणार आहे. तर ते रॅपिडोचं एक मायनस पॉईंट म्हणता येईल. पण ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याला भेटली, आपण आलो कस्टमरला ड्रॉप केलं इथे. आणि बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठली पडते, थांबूयात. जर जास्त वेळ जर थांबायचा वेळ आली तर आपण नाश्ता वगैरे करून घेऊ तिथे आसपास, बघून कुठं चांगल्यापैकी आहे का, आणि बाकीचं बघूयात नंतर मग कुठली पडते ट्रिप ते. आपण आत्ता आहोत दिघीमध्ये आणि आपल्याला जी ट्रिप पडली आत्ता सिंहगड कॉलेज ते दिघी. खरं पाहिलं तर सिंहगड कॉलेज नव्हतं, ते वारजेच्या ब्रिज आहे त्याचं एक, हो वारजेच्या ब्रिजपासून पडली असं म्हणता येईल आपल्याला. कटील हॉटेल आहे तिथे एक, कटील हॉटेलच्या तिथून पडली आपल्याला ट्रिप. पिकअप आपल्याला 2-2.5 किलोमीटर होता पिकअप, आणि ड्रॉप आपला दिघीचा असा 24 किलोमीटर ड्रॉप होता. आणि आपल्याला दिलेत ह्या ट्रिपचे 311 रुपये. कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलं आहे आणि थांबलो पुढच्या ट्रिपची वाट बघत. ठीक आहे, चांगले होते कस्टमर. ज्यावेळेस ते लोकेशन सांगत होते त्यांना माहीत होतं की ॲपवरती लोकेशन चुकीचं दाखवते. त्यांनी बरोबर एक्झॅक्टली मला लोकेशन सांगितलं, कटील हॉटेल वगैरे असे तसे, म्हणजे बाजूचे एकदम प्रॉपर लोकेशनचं माहिती दिली मला आणि तिथं यायला सांगितलं. मग मी त्या माहितीनुसार विचारत गेलो. तर काही नाही, चांगल्यापैकी आपण आणून सोडले त्यांना इथं. आणि बघूयात नेक्स्ट ट्रिप कधी पडते आणि करतो बाकीचे अपडेट काय असेल ते. चला तर मित्रांनो, आपल्याला ट्रिप आलेली आहे आता, जे की आपल्याला हे जे आर्मीचा एरिया आहे दिघीमधला, त्या ठिकाणून टाटा कंपनी वाटतं बहुतेक ही, त्या ठिकाणून आपल्याला ट्रिप पडले. तिथून म्हणजे आपण तिथं होतो तर आपला 2 किलोमीटर पिकअप आहे. 5 मिनिटं अंतर दाखवते कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, तिकडं चाललो होतो आपण. आणि जी ट्रिप पडलेली आहे आपल्याला 252 रुपये दाखवलेत 16 किलोमीटरसाठी. ठीक आहे, चांगला फेअर दिला बऱ्यापैकी. यावेळेस आता ओलाने दिला हा फेअर आपल्याला, आणि 16 किलोमीटरसाठी दिला 252 रुपये. चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि आपला त्यांना सोडायचं आहे औंधमध्ये. ठीक आहे, आपला पिंपरी चिंचवडचा एरिया येईल, त्यासाठी मग आपण तिकडंच आहोत
पण पिंपरी चिंचवड एरियामध्ये राहण्याचा प्रयत्न करू. संध्याकाळचा टाईम आहे, आत्ता वाजलेत संध्याकाळचे 4:30 म्हणजे अजून काही तेवढं ट्रॉफिक कुठं झालं नसेल. 5-6च्या नंतर ट्रॉफिक स्टार्ट होतं. तरी पण आपण आत न जाता भरपूर इकडच्या साईडला राहिलेलं चांगलं आहे. त्यासाठी मी इकडच्या ट्रिप आता घेणार आहे. आणि आपल्याला दिघीमध्ये जवळपास आपण 1 तास वेट केला आहे. आत्ता वाजलेत 4:30 झालेले आहेत. आणि आपण इथं आलो होतो तेव्हा दिघीमध्ये 3:40 कस्टमरला ड्रॉप केले. 3:40 मग आपल्याला जवळपास 1 तास वेट करावा लागला या ठिकाणी. थोडासा आपला रेस्ट पण झाला म्हणा तसा, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्या इकडची ट्रिप पडली आहे. आता बघू. आत्तापर्यंत झाला आपला उबरवरती 240 रुपये आणि रॅपिडोवरती 1260 रुपये झाला आहे रॅपिडोवरती, आणि 240 झाला आहे उबरवरती. तर आता ही ट्रिप पडली आपल्याला ओलाची. चला मग पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात. तर मित्रांनो, आपण आता आहोत चिखलीमध्ये. आणि आपल्याला जी ट्रिप पडली होती दिघीवरून औंधची, आणि त्या ट्रिपचे दिलेत आपल्याला 240 रुपये. कस्टमरचं बिल झालं होतं 260 रुपये. ही होती ट्रिप ओलाकडनं. आणि लगेच तिथून परत ओलावर पडली. जसे कस्टमरला आपण ड्रॉप केलं तिथून लगेच अजून ओलावरती आली आपल्याला ट्रिप, जी की चिखलीची. त्या ट्रिपचे आपल्याला दिले 273 रुपये. ती पण ओलावरती झाली ट्रिप. आणि कस्टमरकडून कलेक्शन केलं 305 रुपये. ठीक आहे, चांगला फेअर झाला आहे ओलानी पण. आणि आता आपण आहोत चिखलीमध्ये CNG पंपावरती. सकाळी पण आपण चाकणला CNG भरला आहे आणि परत आत्ता भरतो आहे. कारण काल परवा CNG भरला नाही, गाडी घरीच होती. आपलं थोडंसं पर्सनल काम होतं, त्यामुळं 2 दिवस काय घराच्या बाहेर आपण पडलो नाही. ठीक आहे, तर आता आपण आहोत चिखलीमध्ये CNG पंपावरती. GoTo टाकून ठेवलेले आहेत तिन्ही ॲप्सवरती. बघूयात घराकडची ट्रिप पडते का इथून. पडली ठीक आहे, नाही पडली थोड्या वेळात CNG भरू, थोडा वेळ आराम करू, अर्धा 1 तास, नंतर घराकडे जाऊ. आता रस्त्याने खूप ट्रॉफिक असणार आहे. नाहीतर इथली छोटी मोठी असतील 1-2 ट्रिप मारला तरी काय हरकत नाही जवळच्या जवळ. तर तशा असतील तर तशा मारू आपण ट्रिप्स. नसतील तर मग सरळ घराकडे निघू. आणि CNG सकाळी 600चा भरला, 650 समजा. आणि आत्ता गाडीमध्ये अजून तेवढाच बसन. ठीक आहे, तर चला गाडी CNG भरून घेऊ पहिले आणि नंतर बघू ट्रिप कुठली पडते. आणि पडली तर ठीक आहे, नाही पडली तर मग आपल्याला इथून MT जावं लागेल. इथून जवळपास 15 किलोमीटर घराचं अंतर आहे आपल्या. तर मित्रांनो, फायनली आपण घरी पोहोचलो आहोत. आणि आपल्याला चिखलीतून एक ट्रिप पडली होती, जे की मिंडा रेंडर कंपनी आहे इथं वाघजाईनगरच्या थोडंसं अलीकडं. तर त्या ट्रिपचे दिलेत आपल्याला 193 रुपये 11 किलोमीटरसाठी. 2-3 ट्रिप दिल्यात सारख्या ओलानी. ठीक आहे, चांगले रेट पण चांगले दिलेत. आणि फायनली आपण आता घरी पोहोचलो आहोत. आणि अशा प्रकारे आपला आज 2200 रुपयाचा बिझनेस झाला आहे. त्यामध्ये 2 वेळेस आपण CNG टाकला आहे 650 रुपयाचा समजा. तर असं टोटल झालं आहे आपलं 1300 रुपयाचा CNG. आणि आपलं जर प्रॉफिट काढलं आजचं तर 900 रुपये प्रॉफिट आपलं आहे आजचं समजा. आणि सकाळी आपण घराच्या बाहेर 8लाच पडलो होतो, 7:15 पावणे 8 असं पावणे 8 किंवा 8 अशाच त्याच्यामध्ये घराच्या बाहेर पडलो होतो. आणि आता पण वाजलेत 8च. त्यामुळं 12 तास झालेत आपले कंप्लीट. याच्यामध्ये 2 तास आपले आराम केला आपण दिघीमध्ये 1 तास, आणि इथं तिथं एक अर्धा तास 2 ठिकाणी असा अर्धा तास गेला. म्हणजे 2 तास वाया गेले. 10 तासामध्ये प्रॉफिट म्हणजे 10 तासामध्ये आपला एवढा बिझनेस झाला. त्याच्यामध्ये आपण 2 वेळेस CNG टाकला. ठीक आहे, तर चला मग अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथंच संपूयात.
आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.